खायला खूप आवडतं, पण मला ते करून द्यावं लागतं असं आहे. बोलला नव्हता म्हणजे सीन केला होता, अजून काय बोलणार. सीन करताना आपण काम करत असतो. लुक टेस्टला हिच्या बाजूला उभा होतो मी आणि ही मला शोधत होती. काही काही कधी झालंय? तुझ्यासोबत तिने या मालिकेच्या सेटवर मी आली आहे पहिल्यांदाच, आणि तुम्ही सगळे रिक्वेस्ट करत होतात की सेटवर माहोल कसा असतो आणि ऑफ कॅमेरा नुपूर आणि मल्हार कसे असतात हे आम्हाला दाखवायचा. सो आत्ता दोघंही माझ्यासोबत आहेत आणि कोइन्सिडेंटली दोघंही ट्विन झालेत. सीन आहे जरा काहीतरी स्पेशल. सो खूप स्वागत दोघांचं. कसे आहात? मस्त. खूप मस्त सिरियल सुरू आहे, कारण का तो लव्ह अँगल आणि ते इंटरॅक्शन हळूहळू वाढतंय ना, ते बघायला खूप मजा येते. खरं तर तुम्ही पहिल्यांदा एकत्र काम करताय राईट या सीन. तुमचं बॉन्डिंग कसं झालं आहे आणि किती तुमची टॉम अँड जेरीची मस्ती मी आता बघत होती ऑफ कॅमेरा. बॉन्डिंग चांगलं झालं आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळी टीमच छान जमून आली आहे. आणि सेटवर वातावरण पण खूपच, डिरेक्टर पण आमचे खूप असं प्रयत्न करत असतात की जरा लाईट नोटवर असायला हवं, तर मजा मस्ती चालू असते आणि मजा येते सीन्स करायला. आणि मला असं वाटतं की इक्वेशन आत्ता कुठे हळूहळू डेव्हलप व्हायला सुरुवात होती आहे मल्हार आणि नुपूरचं. तर ते जसं एपिसोड पुढे जातील तसं ते स्क्रीनवर प्रेझेंट करायला अजून मजा येतच जाईल. मला असं वाटतं की मल्हार म्हणजे अजिंक्य आणि ऐतशा रिअल म्हणजे ती जितकी बबली आहे, चुलबुली आहे, तितकाच ऑपोजिट आहे अजिंक्य. सिरियलमध्ये कसं आहे नुपूर आणि मल्हारचं म्हटलं तसंच आहे. मल्हार आणि नुपूर तसेच आहेत दाखवलेले. आपण आमचं ऑफस्क्रीन म्हणजे अजूनपर्यंत सिरियलची सुरुवात आहे, त्यामुळे असं बराच काळ आम्ही एकत्र शूट नाही केलेलं आहे. तो त्याचं वेगळं शूट करतो आहे, मी माझं करते आहे. आत्ता कुठे नवीन एकत्र सीन्स आलेले आहेत. पण जसं तू म्हणाल तसं की खूप एकदम लाईटर नोटवरती आमच्याकडे सेटवरती खूप असं एक वॉर्मनेस आहे, त्यामुळे वॉर्मथ आहे, त्यामुळे चिल असतं, असं काही नाही एवढं. पण आता सिरियलमध्ये तू शेफ आहेस, म्हणजे तुला स्वयंपाक खूप उत्तम येतो. सेटवर अजून तिने आणलं का तुला तुझ्यासाठी डब्बा? नाही मला मी नाही आणलं आहे, पण मी डबा रोज आणते. मी केलेला नसतो तो. पण मी त्या दिवशी जेव्हा ती चटणीचा सीन होता ना, तेव्हा आमचे खूप म्हणजे वेगळं कटिंग करावं लागतं सीनचं. तर जेव्हा तो शेवटचं कटिंग करत होतो तेव्हा असा टॉप शॉट लागला होता मिक्सरचा, आणि त्याच्यामध्ये सगळं आपलं जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ते घालायचे होते, खोबरं, मिरची, कोथिंबीर ह्या होत्या, आणि ते फिरवायचं होतं. तर ते फिरल्यावरती ना ते झाकण ओपन केल्यावरती मला समहाव एक फील आला की ना सगळं व्यवस्थित प्रमाणात पडलेलं आहे, फक्त मीठ घालायची गरज आहे. आणि तसंच झालं. मी मीठ घातलं, थोडं काय ते तिखटपणा, आंबटपणा जरा वाढवला, आणि ती चटणी मिक्सरभर ती चटणी जी होती ती सगळ्यांनी लंचला खाल्ली. तेव्हापासून सर असं म्हणतात की अरे ऐसी कैसे तुला झटपट एकदम बना दे. मी म्हटलं की काय माहिती, मला तर त्यावेळेला फील झालं. हां, म्हणजे मी ते झाकण उघडलं नाही का, वासावरनं आपल्याला अंदाज येतो ना की हे सगळं एकत्र प्रपोर्शनमध्ये पडलेलं आहे. तर तसं ते छान झालं होतं सरप्रायझिंगली. मालिका आता सुरू राहणारच, आत्ताच जस्ट सुरू झाली आहे मालिका, पण ते संपेपर्यंत तू एकदम प्रो होशील जेवणामध्ये. तुमच्या दोघांपैकी कोणी एक याची गॅरंटी आहे की मालिका संपेपर्यंत नुपूर तर ऑलमोस्ट सगळं बनवायला शिकलीच असेल, कारण की आत्ताच पहिल्याच काही एपिसोडमध्ये काय आळूच्या वड्या, बुंदीचे लाडू, मोदक असं एक 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 ती बनवतेच आहे रोज. पण अजिंक्य घरी काय सीन असतो जेवणामध्ये, कोण तरबेज आहे, तू की शिवानी? नाही, शिवानी अर्थात ती खूपच उत्तम स्वयंपाक करते. पण जेव्हा करायचा असतो स्वयंपाक तेव्हा आम्ही दोघे मिळून करतो, म्हणजे मी हेल्परचं काम करतो. चॉपिंग वगैरे. तिथे निषाद आता करतो. मी फारच कमी स्वयंपाकघरात असते असं मी म्हणेन. आणि काही जणांना ना असं आवडही असते बनवायची, किंवा काहीतरी आपण रीलमध्ये किंवा कुठली रेसिपी वाटली तर आपण कोणाकोणाला असं हवं असतं की अरे हे करून बघूया वगैरे. तर माझे ते फक्त सेव्ड होतात रील्स आणि व्हिडिओज, पण मी काय करायला जात नाही. मला मुळात एवढा इंटरेस्ट नाही आहे किचनमध्ये काही बनवायचं. मला खायला खूप आवडतं, पण मला ते करून द्यावं लागतं असं आहे. तो म्हणजे ॲज अ स्ट्रेस बस्टर म्हणून पण तो कुकिंग करतो, की आज मला जस्ट बोर होतं आहे किंवा आज मला, तर आज मी आता ही नवीन एक डिश करणार आहे. तर त्याचं असं ते एक वेगळंच कोड आहे की तो काहीतरी बघत बसेल फिल्म किंवा असं काहीतरी, आणि तो करता काहीतरी नवीन डिश बनवेल. सो त्याचं ते खूप पॅशनेट आहे तो जेवणाबद्दल. मला सांगा, तुमच्या
दोघांमधला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम भेटलात लुक टेस्ट म्हणा किंवा ॲक्च्युअल जेव्हा फर्स्ट डे होता, तुमच्यामधला आईस ब्रेकिंग पॉईंट काय होता, की कसं इंटरॅक्शन होतं फर्स्ट? आणि मला असं वाटतं की एक मॉक शूट आम्ही केलं होतं आणि एक सीन शूट केला होता. तर सीन शूट करता करताच आईस ब्रेक झाला होता. तर असं काय स्पेशल मुवमेंट असं काय नव्हतं, हा ना? काय नाही होतं? बोलला नव्हता म्हणजे सीन केला होता, अजून काय बोलणार. सीन करताना आपण काम करत असतो, म्हणजे त्या पलीकडे असं अजिंक्य नाही, त्याच्यामुळे आपण काही फार बोललो नव्हतो. मी जरा वेळ घेतो बोलायला, त्यामुळे कदाचित झालं असेल तसं. माझ्यासाठी आय थिंक आम्ही सीन करता करताच एक साधारण कम्फर्ट किंवा एक अशा गोष्टी एक कळायला लागतं की ओके हा असं असं त्याचं प्रोसेस आहे, किंवा तोही असं असं करतो, किंवा त्यालाही काही कळलं असेल माझ्याबद्दल की ही असं असं करते. सो त्या गोष्टींवरनं जर असं होत गेलं, असं काही असं एक काही असा एक पर्टिक्युलर किस्सा किंवा असं काही नाही आहे. जेवढं आम्ही जास्त शूट करतो तेवढं आम्हाला आम्ही जास्त किस्सा म्हणजे एकदा लुक टेस्टला हिच्या बाजूला उभा होतो मी आणि ही मला शोधत होती. काही काही कधी झालंय. वरती नाही का चष्मा नव्हता घातला. हो, मी जेव्हा चष्मा काढते तेव्हा मला काहीच म्हणजे माझा नंबर खूप जास्त आहे चष्म्याचा, त्यामुळे. पण असं नव्हतं झालं यार, हे तू बनवलंयस आता. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.